नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण चमचमीत अशी आंबाड बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी सुकी आंबाड घेतली आहे आणि ती अशा प्रकारे साफ करायची आहे. तिचं डोकं, पाय आणि शेपूट काढून टाकायचं आहे. अशी मी सर्व आंबाड साफ करते. हा अलिबागकरांच्या सर्वांच्या आवडीचा नाश्ता आहे. आंबाड आणि भाकरी किंवा चपाती खूपच सुंदर लागते. माझे आंबाड साफ करून झाली आहे. आता आपण त्यामध्ये पाणी ओतून ठेवूया. आता मी एक कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि एक बटाट घेतले आहे आणि सोबतच थोडीशी चिंच घेतली आहे. ही आंबाड आपण पाण्यातून काढून ठेवूया. आता तेलामध्ये लसूण टाकायचा आहे. लसूण थोडासा तडतडला की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा शिजतोय तोपर्यंत आपण चिंचेमध्ये 2 चमचे पाणी टाकून ठेवूया. कांदा शिजला आहे. आता त्यामध्ये हळद, हिंग आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आता यामध्ये आंबाड टाकतोय आणि चांगली परतवून घ्यायची आहे. यामध्ये आता त्यावर झाकण ठेवतोय. 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढायचे आहे. आता त्यामध्ये बटाट टाकतोय. पाऊण चमचा मीठ आणि साधारण 1 चमचा मसाला टाकते. ताटावर थोडंसं पाणी ठेवूया. आंबाड 2-2 मिनिटांनी सारखी परतवत राहायची आहे. प्रत्येक वेळी 2 ते 3 मिनिटे वाफ द्यायची आहे. आता यामध्ये चिंचेचं पाणी टाकूया. थोडंसं जाडसरच पाणी बनवायचं आहे कारण आपल्याला आंबाड सुकी हवी आहे. पुन्हा एक वाफ देऊया. आपली आंबाड तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.